गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील स्थानिक मेरिटोरियस पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्रिदिवसीय जोश क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। स्पर्धांचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक असाटे, अमित वानखेडे, ठाणेदार संचालक मुकेश अग्रवाल, राणी अग्रवाल, प्राचार्य प्रफुल्ल तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार रहांगडाले म्हणाले की आजच्या मोबाईलच्या युगात मुले स्क्रीनकडे अधिक झुकत आहेत। अशा वेळी मैदानी खेळ शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास वाढवतात। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने रोज मैदानाशी नाते जोडले पाहिजे। तिरोडा स्तरावर असून सुद्धा मेरिटोरियस शाळा विद्यार्थ्यांच्या यशस्वीसाठी मोठ्या शहरातील शाळेपेक्षा अव्वल आहे, असे ते म्हणाले। या क्रीडा महोत्सवात धावणे, खो खो, क्रिकेट, फुटबॉल, थ्रोबॉल, रिले, डशबॉल, टग ऑफ वॉर, सॅक रेस आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। 3 दिवसीय क्रीडा सोहळ्यात दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी ही प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी गिरीपुंजे, पोलीस निरीक्षक वानखेडे, पत्रकार नीलकंठ साकुरे उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धांना रंगत आणली। पालकांनीही क्रीडा स्पर्धात भाग घेऊन प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य प्रफुल्ल तिवारी, क्रीडा शिक्षक मुकेश शेंडे, संकेत मोहोड व सर्व शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले। पालकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण शाळा परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला। अंतिम दिवशी समापन कार्यक्रम वरिष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत फ्लॅग पुढील वर्ष क्रीडा स्पर्धासाठी संचालक यांच्या स्वाधीन करण्यात आला। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।